शीर्षक की मन की बात यहाँ पे उद्धृत की है, इसके लिए धन्यवाद। यानंतर मी न्यायबद्धाचे जे प्रणेते आहे, संयोजक आहे दिलीप देवधर काका यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला उद्बोधन करा। 1360 कोटी वर्षापूर्वी या ब्रह्मांडामध्ये समस्त चैतन्य, इंग्रजीत एनर्जी म्हणा, काही लोक त्याला कॉन्शियसनेस म्हणतील, काही एनर्जी म्हणतील, मी विद्यार्थी असल्यामुळे मी चैतन्य शब्द वापरतो। जगातलं चैतन्य 1360 कोटी वर्षापूर्वी केंद्रित झालं होतं। आणि तुम्ही म्हणाल की 1360 कोटीचा आजचा काय संबंध आहे? 1360 कोटी वर्षापूर्वी चैतन्य एकत्र झालं होतं, तेव्हा दिलीप देवधर त्या चैतन्यात हजर होता। म्हणजे माझ्या चैतन्याचं वय किती? 1360 कोटी। आणि मी एकटा नव्हतो। या सभागृहात जे बसलेले जी चैतन्याचे निर्णय जे युनिट्स आहे, 1360 कोटी वर्षापूर्वी वैश्विक चैतन्याच्या एकत्रीकरणामध्ये मला तुम्ही सुद्धा दिसला होता। या वाक्याचा अर्थ काय? या वाक्याचा अर्थ प्लेन आहे। फिजिक्सच्या भाषेमध्ये ज्याला बिग बँग 1360 कोटी वर्षापूर्वी जो म्हणतात, एनर्जी एकत्र आली आणि नंतर स्फोट झाला आणि पसरणं सुरू झालं आणि आपण त्या चैतन्याचे अंश आहोत। ही कॉस्मॉलॉजी, हे फिजिक्स, हे वैदिक विज्डम, हे प्राचीन भारतीयांचं, त्यांना हिंदू म्हणा, भारतीय म्हणा, इंडियन म्हणा, पाहिजे तो शब्द वापरा, त्यांचं हे विचार नवनीत आहे। जे कॉस्मॉलॉजी आणि फिजिक्स मांडताय ते आमच्या ऋषी मुनींनी मांडून ठेवलेलं आहे आणि अनुभवातून। त्यामुळे माझा जो 75वा वाढदिवस आहे, तर तो वाढदिवस ऍक्च्युली चैतन्याचा वाढदिवस 1360 कोटी वर्षाचा आहे। शरीर आहे त्याचा वाढदिवस मात्र 75 वर्षाचा आहे। आजचा विषय संघ, आणि मला 10 मिनिटात माझी खुर्ची घ्यायची आहे। तो संघाचं 100वे वर्ष आहे, हा चर्चेचा विषय आहे। तो संघाचा फॉर्म आहे, ते संघाचं शरीर आहे। 1360 कोटी वर्षाच्या चैतन्याचा जो प्रवास आहे, संघ त्याचं प्रतिनिधित्व करतो, हा मुद्दा लक्षात घ्या। आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की भारतीयांचं, हिंदूंचं, इंडियन लोकांची वैचारिक ताकद काय जी आपल्या लक्षात येईल। जेनेटिक्सचा डाटा सांगतं की आजच्या पृथ्वीवरची सर्व मानव हे होमोसेपियन आहे। आणि तोच डाटा म्हणतो की भारत भूमी अशी आहे जिथे 35,000 वर्षापासून प्रत्येक माणूस ऑलरेडी होमोसेपियनच होता। अदर देन होमोसेपियन 35,000 वर्षापूर्वी नामशेष झाले होते। हा मॉडर्न जेनेटिक्सचा इंडियाबद्दलचा डाटा आहे। तर आम्हाला 35,000 वर्षाचं जे पार्श्वभूमी आहे ती रानटी सभ्यतेची आहे। 10,000 वर्षाची जी पार्श्वभूमी आहे, आमच्या रानटी सभ्यतेतून आमची कृषी म्हणजे आर्य सभ्यता विकसित झाली आहे, ती 10,000 वर्षाची आहे। एक लक्षात घ्या, महावीर, बुद्ध, पतंजली ही तिन्ही नावं अहिंसा शब्दाच्या समानार्थी जगात वापरली जातात। तर 2,500 वर्षापूर्वी हे जे 3 अहिंसेचे जे
पुजारी निर्माण झाले ते हवेतून नाही आले, ते 35,000 वर्षाची प्रक्रिया आणि 10,000 वर्षाची प्रक्रिया याचं ते विचार नवनीत आहे. आणि ते विचार नवनीत या देशाचा 35,000 वर्षाचा जो इतिहास आहे त्याचं विचार नवनीत आहे. त्यामुळे 21व्या शतकामध्ये बुद्ध का युद्ध हा जो मुद्दा आहे हा वैश्विक मुद्दा आहे. आणि या वैश्विक मुद्द्याची पार्श्वभूमी 2500 वर्षापूर्वीचे महावीर, बुद्ध आणि पतंजली आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे संघाचं नातं या 35,000 वर्षाच्या विचारधारेशी आहे, चैतन्याची आहे. आणि संघाची जी बॉडी आहे ती फक्त 100 वर्षाची आहे. या बॉडीमध्ये अनेक दोष आहेत का? अरे प्रचंड दोष आहे. पण जागतिक मानवाच्या दोषांची यादी केली तर भारतीयांचे दोष 1% जागतिक दोषांपेक्षा कमी ठरतील. आणि भारतीय लोकांच्या दोषांची यादी केली तर आजच्या RSS विश्वातील मंडळींचे दोष भारतीय दोषांपेक्षा अजून कमी ठरतील. हे जर सत्य लक्षात घेतलं तर तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. लोकशाही मी शब्द वापरत नाही, त्यात शाही शब्द आहे. प्रजातंत्र अवेलेबल सिस्टीम मधलं बेस्ट आहे, पण प्रजातंत्रात प्रचंड दोष आहे. मग आम्ही प्रजातंत्र कमी दोषाचं म्हणून स्वीकारायचं की नाही? उत्तर आहे स्वीकारायचं. मग 2021-25ला माझ्या पुढे भारतातले जे विविध गट आहे, संस्था आहे, विचार आहे, त्यातली कमी दोष असलेली संघटना कोणती? तर अभ्यासातून उत्तर आहे संघ परिवार. माझं वाक्य नीट आहे का? कमी दोष असलेली संघटना कोणती? RSS. तिच्यात दोष आहेत का? अरे प्रचंड दोष आहे. मग ते दूर करण्याची जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी विदेशी लोकांची का भारतीय लोकांची? तर आमची. आणि आमची असल्यामुळे आम्ही संघ कमी दोषाचा मान्य करून गेल्या 100 वर्षामध्ये जी त्यांनी शक्ती निर्माण केली आहे ती इतरांच्या तुलनेमध्ये सुपिरियर आहे. मी तुलनात्मक दृष्ट्या बोलतोय. 100 वर्षाचे झालंय ते जगात कुठेही घडलेलं नाही. मग असं जे आहे तर त्याच्यातले दोष समोर आले तर दूर होतील. आणि गेल्या 26 वर्षापासून अनेकांच्या शिव्या खात मी नेमकं काय करतो हे तुम्हाला सांगतो. नेमकं हे करतोय पत्रकार मित्रांबरोबर 26 वर्षापासून चालू आहे. तर एक्झॅक्टली काय चालू आहे? जेव्हा पत्रकारांना दोष दिसतील आणि प्रामाणिक पत्रकारांना जेव्हा दोष दिसतील तेव्हा संघ भविष्यातल्या 22 वर्षात बरं व्हायची गॅरंटी आहे. कारण बदमाश लोकांना दोष दिसले तरी ते त्याचं भांडवल करून सौदे करतात. आणि चांगले लोकांना दोष दिसले तर चांगले पत्रकार ते दोष समोर मांडतात. आणि 100 वर्षाचा संघाचा इतिहास आहे. ओपन सिस्टीम असल्यामुळे तो दुरुस्त होतो. येत्या 22 वर्षात विकसित भारत करायचा असेल तर दोष कमी केले पाहिजे. मग कमी केले पाहिजे तर मदनदास देवींचं एक वाक्य सांगून टाकतो. मदनदास देवींचं वाक्य आहे की संघ परिवारामध्ये विविध पद्धतीचे लोक आहेत. नको ते बोलणारे एवढे लोक आहेत त्यांना मीडिया फोकसमध्ये आणतं आणि संघाची बॅड इमेज होते.
म्हटलं मग दुःख कशातलं आहे? दुःख मदनदास देवी म्हणे याच्यात आहे, चांगलं बोलणारे शिस्तीच्या नावाने बोलतच नाही. वाईट बोलणारे बोलतात, बॉक्स आयटम बनतो, चांगलं बोलणारे बोलतच नाही. माझ्या लक्षात आलं मदनदासजींना काय म्हणायचंय. मदनदासजींना हेच म्हणायचं होतं की चांगले मुद्दे सुद्धा जर पत्रकारांसमोर आले आणि पॉझिटिव्ह पद्धतीने आले तर संघ बदलतो. आता मी वर्किंग स्टाईल म्हणून तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो. 30 मार्चला मोदी भागवत एकत्र आले, 25 वर्षांनी आले. याच्या मागचा इतिहास सांगत नाही, पण एवढंच सांगतो की 2023ला दत्तात्रय होसबळे सरकार्यवाह यांच्याकडे काही मुद्दे लक्षात आणून दिले गेल्यानंतर त्यांनी सांगितलं इतर अनेक मुद्दे मीडियात जातात, फायदा होतो, पण हा जरा काही दिवसांनी जाऊ द्या, थांबा. ही घटना आहे ऑगस्ट 2023ची. आणि नरेंद्र मोदी स्मृती मंदिरात आले, त्यांच्या बाजूला सरसंघ चालक होते. आपल्या माधव नेत्रालयामध्ये दोघांची जाहीर भाषणं झाली आणि मोदी संघ प्रचारकाचं बौद्धिक देऊन गेले. आता तुम्ही म्हणाल मग याच्यातनं पत्रकार काय करू शकतात? तर पत्रकारांकडे काही मुद्दे समोर आले तर त्याच्यावर झोड उठली की संघ बदलतो. मी जाहीर रीतीने भविष्यातली झोड उठवण्यासाठी मुद्दा देतो आणि असे मुद्दे मी गेल्या 26 वर्ष देत असतो. माझा ताजा मुद्दा आहे पत्रकारांना की तुम्ही स्मृती मंदिरातले फोटो बघितले, त्या फोटोत 6 जण होते. गडकरी, फडणवीस, मोदी म्हणजे 3 बीजेपीचे. उरलेले 3 जण होते भागवत, जोशी, तेलंग. भारतातल्या एकही पत्रकारांनी असा प्रश्न का नाही विचारला की 6 मधला एक ओबीसी आणि 5 महाराष्ट्रीयन ब्राह्मण. हा मुद्दा न विचारल्यामुळे मी तुम्हाला सांगू संघ स्लो बदलतो. आता तुम्ही म्हणाल की हा मुद्दा अधिकाने सांगितला. अरे आधी कार्यक्रमच होत नव्हता, आता कार्यक्रम घडल्यावर फोटो बाहेर आला. त्या फोटो बाहेर आल्यावर 5 महाराष्ट्रीयन ब्राह्मण आणि 1 ओबीसी विश्व नेता. असं का? मला माहित आहे मी आज आपल्या समोर बोलल्यानंतर हे भारतभर याचा कॅस्केडिंग इफेक्ट होणार आहे. आणि गेल्या 25 वर्षात नाही 26 वर्षात पत्रकार नेमकं हेच करतात आहे. आणि मला अभिमान आहे आजचा कार्यक्रम सुद्धा त्या प्रोसेसचा एक भाग आहे. हे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आहे. हे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क दोष दूर करण्यासाठी आहे. मी बाळासाहेब आंबेडकरांना, फुलेंना, श्याम मानवला सुद्धा, दाभोळकरांना सुद्धा हिंदू धर्म सुधारक समजतो. त्यामुळे पॉझिटिव्ह पद्धतीने काळजी घेत, याच्यासाठी तुम्हाला गावंडेंची क्लास जॉईन करावे लागतील. काळजी घेत संघाचे 5 प्लस पॉइंट सांगा आणि 2-3 मायनस पॉइंट लक्षात आणून द्या. तुम्हाला मी गॅरंटी देतो पुढच्या वेळेला तुम्हाला नवीन दोष सांगावे लागतील. आणि हीच प्रोसेस आहे. आणि हीच प्रोसेस संघाच्या केंद्रीय नेतृत्वाला अपेक्षित आहे. हीच प्रोसेस संघाचं केंद्रीय नेतृत्व नाही हो, ज्याला परिवर्तनाची प्रक्रिया समजते त्याला हेच अपेक्षित आहे. त्यामुळे ज्ञानयुद्धाचं हे जे 57वं वर्ष आहे तर ही फुलपाखराची फडफड आहे. फुलपाखराची फडफड फिजिक्स मध्ये याला बटरफ्लाय इफेक्ट म्हणतात.
हे जग व्हायब्रंट असल्यामुळे, दोलायमान असल्यामुळे एका फुलपाखरू सुद्धा या युनिव्हर्सला हादरवू शकतं, हलवू शकतं. आणि इथे लोकसत्ताचा दिवाळी अंक आहे. मी 100 मुद्दे दाखवतो. पत्रकारांच्या भरोशावर संघात परिवर्तन झालेली आहेत आणि 22 वर्ष होणार आहेत. तर मी एका वाक्यात थांबतो की हिंदू शब्द, भारतीय शब्द, इंडियन शब्द तिथेही अज्ञान आहे. इंडिया इंद्रापासून आहे, भारत यज्ञ अग्नी आहे. तर इंडिया हा काही फॉरेनर शब्द नाहीये, भारत फॉरेनर नाहीये. तर हे जे शब्द आहे, या शब्दांच्या इथॉसची जी ताकद आहे ती मला वाटतं प्रत्येक जण मान्य करेल की 100 वर्षापूर्वी हिंदू नावाची जी इक्विटी होती, ब्रँड व्हॅल्यू होती, ती शून्य होती. लाज वाटायची हिंदूला हिंदू म्हणायची. या 100 वर्षामध्ये गर्व से कहो हिंदू है हे नाटकासाठी का होईना, प्रामाणिक पद्धतीने का होईना म्हणण्याची वेळ जी आली आहे ती अनेक दोष असलेल्या RSS मुळे. ही शक्ती निर्माण झाली आहे 100 वर्षात. मग येत्या 22 वर्षासाठी प्रोग्राम काय? फार लहानसा प्रोग्राम. संघाचे 5 गुण मांडा, मग 5 दोष मांडा. पुढच्या वेळेला तुम्हाला ते दोष पुन्हा मांडण्याची संघ संधी देणार नाही. आणि याच्यावर सर्वांचं एकमत आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की या पूर्ण जगतामध्ये 1360 कोटी वर्षाच्या चैतन्याचं नातं सांगणारी संघटना म्हणजे RSS. तिच्या चैतन्याच्या विचारांमध्ये दोष नाहीये, ते वैश्विक आहे. बॉडीत दोष आहेत. आणि म्हणून जसं महात्मा गांधींनी 30 जानेवारी 1948ला काँग्रेस विसर्जित केली होती आणि नेहरूंनी स्वार्थासाठी जिवंत ठेवल्यामुळे आज काँग्रेसचे हाल झाले. त्यामुळे मोदी आणि भागवत जे परवा बोलले ते विकसित भारत 2047, तर लिमिटेड गोल आहे हो मित्र हो. विकसित भारत, डेव्हलप इंडिया 2047, त्यात अनेक दोष असलेली संघटना येत्या 22 वर्षात समोर जाणार आहे. तर विनंती सर्वांना एकच, 5 सद्गुण सांगा, 5 दोष सांगा. पुढच्याला नवीन दोष सांगण्याची पाळी तुमच्यावर येईल. आज माझा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस म्हणून गेल्या 25 वर्षापासून साजरा न करण्याचं कारण काय? अरे 1360 कोटी वर्षाचा संस्कार आहे. अहम ब्रह्मास्मी. माझा वाढदिवस कशाला साजरा करू? मोठ्यांच्या वाढदिवसात माझी बौद्धिक ऍक्टिव्हिटी करण्यात शहाणपण आहे. आणि दुसरं 1360 कोटी वर्षातला संदेश आहे चरैवेती. चरैवेती म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी म्हणजे बीज ब्रह्म आहे, बीज चैतन्य आहे. आणि चरैवेती म्हणजे बाबा रे, चालत राहा, डायनामिक राहा, कार्यरत राहा. 2047ला संघ समाधी घेतल्यानंतर एका नवीन अवताराचा जन्म होणार आहे. हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. इथे 9 अवतार सांगितले गेले, 10वा येणार आहे म्हणतात. त्यामुळे संघ हे अल्टिमेट नाही, हा 1360 कोटी वर्षातला चैतन्याचा प्रवासातला एक टर्निंग पॉइंट आहे. तर हे जर आपण लक्षात घेतलं तर अहम ब्रह्मास्मी आणि चरैवेती यातून आपण 22 वर्ष गुणदोष हिमतीने सांगण्याचं, ज्यांना वेस्टर्न इंटरेस्ट नाहीये तेच करू शकतील, ते करणं ही संघाची सेवा नाहीये. ही मानवतेच्या 1360 कोटी वर्षाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा गौरव करणं आहे. या शब्दांनी मी विराम घेतो. आणि 100 वर्ष होऊन गेली आहे. दोष अनेक आहे. 22 वर्षात जेवढं चांगल्या 4 गोष्टी घडून आणता येतील त्या घडून आणूया
या अपीलनी मी थांबतो. धन्यवाद.